सो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर मी तुमचा लाडका ओंकार आणि आता चाललोय आम्ही सध्या तरी शोरूमला. त्या गडाला एक गाडी बघायची, माहित नाही घेणार आहे का नाही, पण बघायला तर चाललोय. आणि त्यानंतर जायचं आपल्या एका मित्राला ज्याची की आज डिलिव्हरी गाडीची, त्याची गाडी घ्यायला. तर बघूयात आता गोष्टी कशा होत आहेत, पण तुम्ही व्लॉग कंटिन्यू बघत राहा. त्याने केलंय आज सुरू युट्यूब आणि हा टाकणार आहे आजपासून शॉर्ट. त्यामुळं आता आता राडा होणार आहे आमच्या दोघांच्या मध्ये लय. त्यामुळं डबल डबल लॉग येणार नाही, तुम्हाला काळजी करतो. शॉर्ट बनवणार आहे मी, फुल व्हिडिओज बनवणार आहे. त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. पण आता गाडीवरून भांडणं चालले की मागं बसून लॉग बनवायचा, गाडी कोण चालवणार म्हणून बळच बसवला याला आता गाडी चालवायला. चालवतोय ना ए सगळ्यात आता जाऊयात चला, विदाउट वेस्टिंग टाइम. आता आम्ही थांबलोय इथे येऊन मध्ये, कारण आमचा आशिष कोणासोबत तरी मीटिंग करतोय, त्यामुळे आम्हाला थांबायला लागतंय. आम्हाला जायचंय शोरूमला. थोडा वेळ वेट करूया त्याचा काम होतोपर्यंत आणि नंतर जाऊया डायरेक्ट शोरूमला. यशचं चाललंय आता इथं थोडस रीलचं काम. स्मार्टर वे दाखवतोय गडी, तुम्हाला दाखवतो. दिसतंय का नाही माहित नाही. रील अपलोड केली आणि त्याचे हिस्ट्री वगैरे किंवा व्ह्यूज बघतोय आणि फास्ट जात आहेत. तो काहीतरी अल्गोरिदम आता तो हॅक करतोय बहुतेक, मला वाटते आहे ना. सो आता आशिष आला की आपण जाऊया डायरेक्ट शोरूम. आशिष किती वेळा चहा पिणार आहे काय माहिती, प्रत्येक दुकानात जातोय चहाच पितोय. आम्हाला दोघाला असं थांबवतोय, प्रत्येक दुकानात जाऊन चहाच पितोय. काय कळलं झालंय आता आम्हाला की चहा किती जागेवर पिणार आहे. यश यार काय चाललंय, कधी पोहोचायचं आपण शोरूमला, कधी पोहोचायचं काय. आम्ही निघालोय कधी 2 तास झाला, आम्ही रोड मध्येच आहे. प्रत्येक दुकानात जातोय आणि चहा पितोय. 15 मिनिटात माहित नाही आता काय करायला लागलाय तू. अरे किती दुकानात चहा पिणार आहे, जात होता एवढं कोण चहा पितो यार. 2 किलोमीटर बी जाईना आम्ही चहा पितोय. आता कळलं झालंय गाईस. हे तुझं का बाबा अकाउंट, त्यानं एक माझ्या मागे लावलंय की तुझ्या पाठीमागून येऊन मी तुझ्या पुढे ग्रो का करणार. आता कर बाबा, कर बाबा, तू माझाच भाव आहेस, कर लाईव्ह मध्ये लय ग्रो कर. बघायचं जाऊयात आता. आम्ही आता आलोय रॉयल इनफिल्डला, बघू शकता इकडे शोरूम आहे. आपल्या मित्राला घ्यायची एक बुलेट, त्याच्या पप्पांचा आज बर्थडे म्हणून. आणि हा मित्र इतक्या दिवसापासून सोबत, म्हणजे कॉलेज लाईफ पासून खूप सारं स्ट्रगल करून तेवढा मोठा झालाय. आता त्याला चांगलं पॅकेज पण आहे, तो चांगला आयटी कंपनी जॉबला पण आहे. सो त्याचा सक्सेस आहे, आपलं पण सक्सेस आहे. त्याचा हॅपीनेस आहे, आपला हॅपीनेस आहे. तो आता बघूयात आतमध्ये कुठे आहे तो, आणि जाऊयात त्याची गाडी बघायला कोणती घेतली त्याने. तो त्याच्या गाडीचं शूट वगैरे थोडंफार करूयात, तुम्हाला दाखवेल इथं काय काय होतंय. काहीच तुम्हाला गाड्या दाखवते का असं सुंदर सुंदर सगळे बुलेट्स आहेत. ती कोणाची तरी दुसऱ्याची दिसते. एक घेतली त्याने, कोणती घेतली मला माहित नाही, पण बघूयात आपण तो कुठे आतमध्ये, त्याला भेटूयात आणि कोणती गाडी घेतली बघूयात, डिलिव्हरी घेऊयात त्याची. लॉग मात्र कंटिन्यू होत राहील. सो भारी वाटतं काहीच की आपला मित्र काहीतरी प्रगती करतोय. आपलं पर्सनल सक्सेस आहे, जे त्याचं आहे ते. आणि हे ज्या दिवशी घेईल त्या दिवशी आपलं सक्सेस असणार आहे. कॉल करण्यात आला, हा करतो सगळ्या त्याला कॉल करूयात, कुठे आलाय बघूयात. सो काय तो अजून आलेलाच नाहीये आणि त्याची फॅमिली यायला पण टाइम लागणार आहे. सो तोपर्यंत आपण दुसरं काम करूया. विघ्नेश आलाय आता, तुम्हाला लागत. हाय विघ्नेश भाऊ, एवढ्या दिवसानं आयटी वाले लोक मोठे झाले आता लोक. गाईज तेवढा इंट्रोवर्ट आहे हा की कॉलेजच्या कधी म्हणजे डेजला बी आला नाही आमच्यासोबत, रूमवर बसून राहायचा पण येत नव्हता. आता लॉट मध्ये तर कसं येणार आहे काय माहिती. येणार आहे का हा, पण गाईज जाऊ द्या, लय मेहनती पोरगे. एवढ्या मेहनतीनं जॉब लागलाय, एवढी मेहनत केली, पण आता सगळी लाईफ सेट आहे, ओके चाललंय सगळं. सो त्याच्या सक्सेस साठी आपण इथं आलोय. आणि गाईज हा दुसरा भेटलाय आपल्याला एक, म्हणजे हा पण रील्स बनवतो आणि ह्यानं ह्या भैयानं बोरवरून आलाय गाडी घ्यायला. ही गाडी घेतली त्यानं, बघू शकता गाईज. फॅमिली त्याची आली नाही, आम्हाला भेटलाय तो, म्हटलं मी पण रील्स बनवतो. गाडी बघ की कोणी घेतली, गाडी बघ की. कुठली गाडी, विघ्नेश गाडी गाईज, विघ्नेशची गाडी. एक नंबर, एक नंबर, एक नंबर. काय खूपसुरत दिसते गाईज, तुम्हाला पुढून दाखवतो. एक नंबर हेडलॅम्प वगैरे सगळं ओके गाईज. काय दिसते गाडी, सिरियसली काय दिसते, एक नंबर. काय म्हणताय, एक नंबर. यशा कसली दिसते ओके गाडी. अरे लागा आपल्याला ते करता काय करतोय, 4 गाड्या काढायच्यात आपल्याला, चल म्हणणं. 4 म्हणजे आम्हाला कमी समजतं का. आता हे आत नाही जायचं आयटीत गेलं म्हणजे आम्हाला कमी समजतं का.
आयटी वाले मोठे झाले काय असं द्या वाले छोटे राहिले आयटी वाले मोठे झाले पण क्रिएटर त्याच्यापेक्षा दूर जाणार आहेत खूप सुंदर गाडी घेतली त्याने टाटा शोरूमला आपण नंतर बाहेर काढल्यानंतर त्याचा शूट वगैरे काहीच तुम्हाला दाखवतो यश भोसले आमचा 4 वर्षाचा जिगरी दोस्त यश त्याला बीएड आली बरं दाढी आली बरं की एवढ्या दिवसाने भेटलाय काय म्हणतो भावा दाढी कसं काय आली हा काय माहिती काहीच पोरं सगळे आज एकत्र यायला लागले फक्त याच्या गाडीमुळं विघ्न तुझ्यामुळे सगळे एकत्र भेटले माहित आहे का वाटलं नव्हतं तू कधी एवढा कामाचा माणूस बनशील पण बनलाय सगळ्याच आता फायनली सगळे यायला लागले ही गाडी आपली ही देऊया आता वॉशिंगला आणि एकदा वॉश वगैरे झालं की त्याचं शूट वगैरे करणार आपल्याकडे एकच फोन आहे त्यामुळे आता याला फोन द्यायला लागला आपल्याला शूटला बघू शकता तुम्ही आता शोरूम आहे हे आता ह्याची फॅमिली पण आली दिदी वगैरे आले पण अजून त्याचे पप्पा राहिलेत पप्पांचाच बर्थडे त्याचा पप्पांच्या बर्थडे साठी एवढं त्यांनी सरप्राईज गिफ्ट दिले त्यांना आणि सो हे सगळे आलेत गाईज आता तरी 2-4 आलेत अजून 2-4 येत आहेत हे सगळी फॅमिली आमची डिग्रीची 4 वर्ष एकत्र काढलेत आज सगळे आता एका वर्षानंतर जवळपास भेटतात कारण सगळे आपापल्या लाईफ मध्ये बिझी झालेत पण काय प्रॉब्लेम नाही ग्रो करणं इम्पॉर्टंट आहे सगळ्यांनी सोबत सो आता बघूया व्हिडिओ कसा होतोय आपला सो गाईज आता आम्ही आलोय आतमध्ये थोडंफार शूट झालंय पंच वगैरे आणि सगळे आता पोरं पण आलेत इकडे दोघं आहेत यश आणि विघ्नेश आणि बाकीचे जे आहेत सगळे इकडे थांबलेत सो आता थोडंसं राहिले इकडे चाललंय साईनचं वगैरे जेव्हा ते साईन वगैरे कम्प्लीट होतील म्हणजे कागदपत्र थोडंफार राहिले ते झाल्यानंतर बाहेर जाणार आहे आपण पूजा वगैरे करण्यासाठी आणि इकडं सगळे इंजिनियर्सची चर्चा चालू आहे कशा ना कशा आमचा अभिमान दाखवला आता सध्या तरी आम्ही रजनीकांत झाले इकडं अभि आहे काय अभि त्याच्यासाठी आता मी व्हॉट्सअपला पण लिंक टाकणार आहे याला लिंक पाहिजे माझ्या युट्यूबच्या दररोजच्या याची तर आता टाकून देऊ आपण व्हॉट्सअपला पण यासाठी आणि इकडे यश प्रणव सगळे आलेत सर आता इथले प्रोसेस झाली की आपण खाली जाऊ तिथं पूजा वगैरे करू त्यानंतर थोडंफार शूट होईल तिथं पण आता हे बाबा कधी करणार आहे कधी यायचं तुझं सांगतो मी रियालिटी सांगतो सेल्समन आहे काय कधी येणार आहे काय माहिती 2 सेल्समॅन आहे ना याचा आहे कोण आहे सेल्समन चिव आहे काय आता सेल्समन चिव आहे कुठे यायचं काय माहिती आता तिथंच वेळ लागतोय आम्हाला इकडे एकदा प्रोसेस झाली की बाहेर जाऊ आता सगळेच बोर झालोय आम्ही इथं थांबून हे पण सगळे चाललंय यांचं काही ना काही आता बाहेर काढले आम्ही तिला तर घेऊन जायची तिला आता घरी